शिवा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी। यादगिरी येथे शुक्रवारी सुरपुरा तालुक्यात शांतापूर क्रॉसजवळ कार आणि खाजगी बस यांच्यात झालेल्या समोरासमोरच्या धडकेत 9 जणांचा मृत्यू। हा भीषण अपघात बिदर श्रीरंगपट्टण राज्यात महामार्गावर झाला। आगीत मृत्युमुखी पडलेले सर्वजण जिवंत जळाले। अपघाताच्या भीषणतेमुळे बस आणि कार जळून खाक झाल्या। असे कळले आहे की गाडीतील लोक लिंगसूरचे आहेत। ते अमावस्येच्या निमित्ताने देवदर्शनासाठी येण्यासाठी आले होते। ही कार रायचूर जिल्ह्यातील शिरवारा येथील कृष्णा नाईक यांची आहे। कृष्णा नाईक वय 52 वर्ष, अनंत कलाकृष्णन वय 45, शरणप्पा 36 वर्ष, निसर्ग शरणप्पा 30 वर्ष, सिद्धार्थ शरणप्पा 5 वर्ष, शशिकला 30 वर्ष, अधिका 5 वर्ष, चंदना 8 वर्ष आणि 1.5 वर्षीय श्रीनिधी यांचा मृत्यू झाला। या भीषण अपघातात शशिकला यांचा मुलगा विराट हा एकमेव बचावल्याने पोलीस सांगितले। शिरवारा नगरपंचायतीचे सदस्य कृष्ण नाईक सुरपुरा येथील वेणुगोपाल स्वामींच्या दर्शनासाठी आपल्या कुटुंबासह गाडीने आले होते। देवतेचे दर्शन घेतल्यानंतर ते शिरवाराकडे निघाले होते। पोलिसांनी सांगितले की कृष्णा शांतापूर क्रॉसजवळ रस्त्यावर आपली कार चालवत असताना त्याने दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक केले आणि बंगळुरूहून कलबुर्गीला जाणाऱ्या एका खाजगी बसला समोरून धडक दिली। कार आणि बस यांच्यातील धडकेमुळे बसचा पुढील भाग आग लागली आणि कारलाही आग लागली। या आगीच्या ज्वाळामध्ये कृष्णा नाईक, शरणप्पा आणि ते बाळ जळून खाक झाले। धडकेच्या तीव्रतेने इतर काही जण गंभीर जखमी झाले आणि आगीत त्यांचा मृत्यू झाला। बसमधील सुमारे 20 प्रवासी सुरक्षित आहेत। शिवा न्यूजसाठी शिवानंद वसेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन क्लिक करा।